नमस्कार मित्रांनो, मी आर.जे. रुचा आणि तुम्ही ऐकताय रेडिओ देवगिरी FM 91.2 वारसा लोकसंस्कृतीचा. मित्रांनो, आज 5 मे आणि आज सगळीकडे साजरा केला जातो वर्ल्ड हँड हायजीन डे. आणि याच महत्त्वपूर्ण विषयावरती आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी आज रेडिओ देवगिरीच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत नंदिनी साळवे मॅडम. या हेडगेवार रुग्णालयामध्ये ICN म्हणजेच इन्फेक्शन कंट्रोल नर्स आहेत. तर सगळ्यात आधी मॅम, तुमचं आपल्या कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत. थँक्यू. मॅम, मला तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल की वर्ल्ड हँड हायजीन डे साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश नेमका काय आहे? वर्ल्ड हँड हायजीन डे हा 5 मे 2009 सालीपासून आपण साजरा करत आलो आहे अकॉर्डिंग टू WHO. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन थ्रू हा हँड हायजीन डे सेलिब्रेट करतो आपण. याचा महत्त्वाचा उद्देश म्हणजे जे काही आपल्या निसर्गामध्ये जे काही संसर्गजन्य रोग आहे यासाठी आपण कशा टाळू शकतो, त्यासाठी आपण हँड हायजीन प्रॅक्टिसेस कशा करू शकतो, हा त्याचा महत्त्वाचा उद्देश आहे. आणि हॉस्पिटलमध्ये सुद्धा आपण कसे क्रॉस इन्फेक्शन कसे टाळू शकतो, या उद्देशाने आपण हँड हायजीन डे सेलिब्रेट करतो. अगदी बरोबर मॅम. मग हँड हायजीन म्हणजे नेमकं काय? हँड हायजीन म्हणजे साधारण सांगायला गेलं म्हणजेच हाताची स्वच्छता. बरोबर. ती आपण 2 प्रकारे करतो. एक म्हणजे हात धुणे आणि एक फक्त हँड रब करणे, म्हणजे हँड सॅनिटायझरने आपण हात स्वच्छ करत असतो. ओके, तर मग मॅम, हात स्वच्छ ठेवणं किती महत्त्वाचं आहे आणि आपण हात स्वच्छ ठेवल्यामुळे असे कोणते आजार आहेत जे बऱ्यापैकी टाळू शकतो? हात स्वच्छ ठेवणे म्हणजे हे यामुळे महत्त्वाचं आहे की हात स्वच्छ ठेवल्याने आपण कुठेही केव्हाही कोणत्याही वस्तूला स्पर्श करत असतो. त्यामुळे आपल्याला ती माहिती नसते की ती वस्तू किती स्वच्छ आहे. किंवा एकमेकांशी बोलताना, भेटताना आपण शेक हँड करतो. त्यामुळे सुद्धा संसर्ग इकडे तिकडे पसरू शकतात. जे काही ऑर्गॅनिझम, मायक्रो ऑर्गॅनिझम असतात ते स्प्रेड होऊ शकतात. त्यासाठी आपण हात स्वच्छ ठेवायला पाहिजे. आणि हात स्वच्छ धुतल्याने आपण कोणकोणते आजार टाळू शकतो ते म्हणजेच सगळ्यात पहिले जे काही फ्लू आहेत, त्यानंतर डायरिया, त्यानंतर उलट्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत्ताच रिसेंटली झालेलं काही वर्षापूर्वी कोविड-19 हा जो आजार आपल्याकडे खूप जास्त पसरला होता, तर हँड हायजीनद्वारे अशा प्रकारे होणारे आजारसुद्धा आपण रोखू शकतो. बरोबर मॅम. मग आता तुम्ही जसं सांगितलं की हात धुण्याचे पण 2 प्रकार असतात. तर मग त्यातली योग्य पद्धत नेमकी कोणती असते? आणि लोकं आपण बघतो की बऱ्याचदा हात धुताना चुका करतात, की घाई असते म्हणून पटकन कशी हात धुवून कामाला निघून जातात. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? हात स्वच्छ धुण्याच्या 2 पद्धती आहेत. फर्स्ट जे आपण म्हटले हँडवॉश, म्हणजे हात आपल्याला धुवायचे आहेत, तर वाहत्या नळाखाली स्वच्छ पाण्याने, साबणाने आपल्याला हात स्वच्छ करायचे. त्याच्यासाठी अकॉर्डिंग टू WHO आपल्याला 6 स्टेप्स दिलेले आहेत. अच्छा. त्या सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचं आहे, हात ओले करून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला त्यावरती सोप किंवा सोल्युशन यूज करून आपल्याला ते हाताचे दोन्ही तळवे एकमेकांवरती घासायचे आहेत. आणि त्यानंतर ही फर्स्ट स्टेप आहे. त्यानंतर दुसरी स्टेप अशी आहे की तळ हाताचे जे पाठीमागचे भाग आहे ते एकमेकांवरती घासून इंटरलॉकिंग मूवमेंटने आपण ते क्लीन करायचे. त्यानंतर बोटा एकमेकांमध्ये अडकवून ते सुद्धा स्वच्छ करायचे. आणि त्यानंतर अंगठा जो आहे आपला तो सुद्धा आपल्याला स्वच्छ करायचा आहे. आणि त्यानंतर जे तळ हातावरती आपले जे टिप आहेत फिंगर्सचे ते घासून तळ हात स्वच्छ करायचे आणि त्याच्याच थ्रू आपले नेलसुद्धा क्लीन होणार आहेत. आणि त्यानंतर मग आपल्याला हँडवॉश करून टॉवेलने ते स्वच्छ करायचे. ह्या 6 पद्धती आहेत आपल्या हात धुण्याच्या. आणि त्यानंतर आणखी एक पद्धत आपण सांगितली होती हँड सॅनिटायझर. बरोबर. सॅनिटायझर घेऊन आपण आपल्या हाताचा जो तळव्याचा जो खोलगट भाग आहे त्यामध्ये आपण 2 to 5 ml सॅनिटायझर घेऊन पूर्ण हात आपण स्वच्छ करायचा आहे. आणि हात धुताना म्हणजे नेमक्या कोणत्या चुका जास्त होतात, तर घाईघाईमध्ये हात धुणे किंवा आपल्याकडे वेळ कमी आहे त्यामुळे हात स्वच्छ करायचे नाही. त्यानंतर आपण हात धुताना एकदम सरळ असं पाण्याखाली घेऊन काहीतरी स्वच्छ करायचे हात म्हणून हात धुत असतो, पण त्यामध्ये आपल्या बोटांचे आतले जो भाग आहे, त्यानंतर आपले जे नख आहेत, तर ते स्वच्छ होत नाहीत प्रॉपर. त्यामुळे आपल्याला सांगितलेल्या ज्या 6 पद्धती आहेत त्यानुसारच आपण हात धुवायला पाहिजे. आणि त्यानंतर हात धुतल्यानंतर काही वेळा हात कोरडे करत नाहीत, तर ह्या सुद्धा चुका होतात. ओके, तर मग मॅम, हात धुताना साधारणतः किती वेळ घ्यायला हवा? कारण बऱ्याचदा आपण तसेच कसे तरी हात धुवून निघून जात असतो, पण एक पद्धत असते जशी तुम्ही आता सांगितली. तर ही पद्धत साधारणतः किती वेळाची असते? साधारणतः 20 ते 30 सेकंद आपण यामध्ये घेत असतो. म्हणजे 20 ते 30 सेकंदामध्ये हा वेळ आपल्याला पुरेसा असतो आपले पूर्ण हात स्वच्छ होण्यासाठी. त्यामुळे आपण एवढासा वेळ पुरेसा आहे, 20 ते 30 सेकंद. आणि मॅम, बऱ्याचदा रुग्णालयामध्ये आपण बघतो की हँड हायजीन मेंटेन केलं जातं. म्हणजे अनेकदा ते होतंच, कारण रुग्णालयामध्ये पेशंटला चेक करण्यासाठी हाताचा वापर होतो किंवा
बऱ्याच गोष्टी असतात की ज्याच्यासाठी हँड हायजीन महत्त्वाचं असतं. मग रुग्णालयामध्ये ह्याची काळजी किती घेतली जाते आणि ते किती गरजेची आहे? रुग्णालयामध्ये याची म्हणजे पूर्णपणे काळजी घेतली जाते, कारण की आपण जे काम करतोय, प्रत्येक काम करण्यासाठी आपल्याला हातांचा यूज होतो आणि बरोबर. यामुळे जास्त चान्सेस असतात की इन्फेक्शन स्प्रेड होईल. तर त्यामुळे आपण काय करत असतो की हँड हायजीन प्रत्येक पेशंटला टच करण्याच्या आधी किंवा टच केल्यानंतर किंवा काही मेडिकेशन्स देताना, पेशंटची कोणतीही केअर करताना आपण हात स्वच्छ धुत असतो. ते प्रोसिजरवर डिपेंड असतं की आपण कोणती प्रोसिजर करतोय, बरोबर. त्यावरती डिपेंड असतं की आपण हात धुवायचे आहे की हँड रब करायचा आहे. ओके. आणि मग मॅम, हात स्वच्छ ठेवल्यामुळे इन्फेक्शन कसं कमी होऊ शकतं? हात धुण्यामुळे हातावरील बॅक्टेरिया आणि व्हायरसचा थर नाहीसा होतो किंवा ते निष्क्रिय होतात. यामुळे जंतू एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे किंवा एक वस्तूवरून दुसऱ्या वस्तूकडे पसरण्याची जी काही साखळी असते ती पूर्णपणे नष्ट होते. आणि मॅम, हँड हायजीन लहान मुलांमध्ये खूप गरजेचं असतं, कारण ते सतत मातीत खेळत असतात किंवा कोणत्याही वस्तूला हात लावतात की ज्यांना माहिती नसतं की याचं हायजीन मेंटेन झालेलं आहे किंवा नाही. तर अशामध्ये लहान मुलांना ही हायजीनची सवय कशी लावावी? लहान मुलांमध्ये म्हणजे शाळेमध्ये किंवा घरी असताना एखादी कविता तयार करून आपण त्यांना सांगू शकतो की हाताची स्वच्छता कशी करायची. अच्छा. त्यानंतर घरामध्ये आपण एक नियम लावायला हवा की जेवणाच्या अगोदर हात स्वच्छ करायचे, वॉशरूम आल्यानंतर हात स्वच्छ करायचे बरोबर. किंवा तुम्ही बाहेर खेळायला जाताय तिथून आल्यानंतर घरात एंटर केल्यानंतर घरातल्या व्यक्तींनी सांगायला पाहिजे की तुम्ही बाहेरून आल्यानंतर पहिले हात स्वच्छ करा. अगदी अशा बरोबर. प्रकारे आपण त्यांना सांगू शकतो मुलांना. अगदी बरोबर. आणि मग दैनंदिन आयुष्यात हात स्वच्छ ठेवण्यासाठी आपण कोणत्या सवयी लावून घेतल्या पाहिजे स्वतःमध्येच? सगळ्यात आधी तर आपण कुठून बाहेरून येतोय, बाहेरच्या एन्व्हायरमेंटमधून येतोय, त्या घरात आल्यानंतर सगळ्यात पहिले आपण हात स्वच्छ धुवायला पाहिजे. त्यानंतर आपण वॉशरूम वगैरे यूज करतो, जेव्हा वॉशरूमहून आल्यानंतर तेव्हाही आपण हाताची स्वच्छता केल्या पाहिजे. त्यानंतर जर आपल्याला शिंका येत आहे, खोकला येतोय, तेव्हा आपण ऑब्व्हियसली हात लावतो तोंडाला, बरोबर. तेव्हाही आपण हात न लावता मास्कचा वापर केला पाहिजे आणि दुसरी गोष्ट हाताचीही तेव्हाही स्वच्छता ठेवायला पाहिजे. आणि त्यानंतर पेशंट्स केअरमध्ये सुद्धा हँडवॉश, हँड हायजीन करायला पाहिजे. अगदी बरोबर मॅम. आणि या वर्षीची जी वर्ल्ड हँड हायजीन डेची थीम आहे, ॲक्शन सेव्हज लाईफ, तर याबद्दल तुम्ही काय सांगाल? थीम ठेवली आहे ॲक्शन सेव्स लाईव्ह. या थीमचा असा संदेश आहे की केवळ हात स्वच्छ धुणे किंवा हात स्वच्छतेबद्दल बोलून चालणार नाही, तर योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने हात धुण्याची कृती आपण करणे हे खूप महत्त्वाचं आहे. आपण घेतलेली एक छोटी कृती म्हणजेच हात धुणे ही रुग्णालयात किंवा घरी संसर्ग पसरण्यापासून रोखू शकते आणि कोणाचा तरी यापासून जीव वाचू शकतो. आणि याचा संदेश असाच आहे की साफ हात आणि सुरक्षित काळजी, ज्याच्यामुळे ही ॲक्शन केल्यामुळे आपण कोणाचा तरी जीव वाचवू शकतो. अगदी बरोबर मॅम. मग आता जाता जाता आजच्या या वर्ल्ड हँड हायजीन डे निमित्त तुम्ही आपल्या मित्रांना काय संदेश द्याल? नक्कीच तुम्ही स्वतःची काळजी घेण्यासाठी, दुसऱ्यांची काळजी घेण्यासाठी, आपल्या निसर्गाची काळजी घेण्यासाठी, एन्व्हायरमेंटमध्ये राहणाऱ्या प्रत्येक जीवाची सुरक्षिततेसाठी स्वतःचीही काळजी घ्या, दुसऱ्यांचीही काळजी घ्या आणि नियमितपणे हात स्वच्छ ठेवा. आणि आणखी एक महत्त्वाचं म्हणजे की हात धुण्याच्या ज्या काही आपण सवयी लावलेल्या आहेत, त्याचप्रकारे ही जी सवय आपण सांगितली की आपण हस्त आंदोलन न करता हास्य आंदोलन करतो, तर हे आपल्या हेडगेवार रुग्णालयामध्ये सुद्धा हेच आपण नियम लागू केलेला आहे. आणि आपणही कोणालाही भेटताना शेक हँड न करता आपण एक छोटीशी स्माईल देऊन एकमेकांना आपण नमस्कार विश करू शकतो. अगदी बरोबर. मॅम, तुम्ही आज इथे आलात आणि आम्हाला एवढं छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मलाही खूप आनंद झाला. मी तुम्हाला ही माहिती देऊ शकले, त्यामुळे तुमचेही खूप खूप आभार.